MIDC परिसरात चालणाऱ्या 2 जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापे. 17 आरोपींसह 2,27,930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनानं अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारलाय. दरम्यान 11 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेनं MIDC पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून सह्याद्री चौक ते चाकण ऑइल मिल रोड लगत हॉटेल जनता दरबार पाठीमागील पटांगणात आणि वडगाव गुप्ता ते शेंडीकडे जाणाऱ्या रोड लगत उघडमळा वडगाव गुप्ता येथील शेतात अशा प्रकारे 2 ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये MIDC पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये 17 आरोपींच्या विरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2,27,930 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यामध्ये किरण प्रभाकर पाटील, अविनाश भोसले, एकनाथ कोतकर, प्रदीप महेंद्र कदम, रवींद्र साळवे, विशाल पाटोळे, निलेश भाकरे तसेच इतर 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.